महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षेमध्ये खूप महत्वाची भूमिका जी असते ती मसव म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल MSF असते. आणि ह्या MSFचं 11 महिन्याचं अग्रीमेंट असतं, त्याच्यानंतर त्यांना पुढे एक्सटेन्शन मिळतं, परंतु त्याची काहीच गॅरंटी नसते. MSFला पोलीस शिपाई पदापेक्षा कमी जरी असेल एक स्केलचं तरी वेतन व्यवस्थित मिळालं पाहिजे, त्यांना व्यवस्थित ज्या पाहिजेत त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि कमीत कमी त्यांना पोलीस भरतीसाठी 4-5 वर्षांचं एक्सटेन्शन मिळालं पाहिजे, जसं माजी सैनिकांना मिळते किंवा होमगार्डला मिळते. तसं थोडंसं एक्स्ट्रा त्यांना सवलत मिळाली तर त्याचा सुद्धा फायदा होईल, कारण ते महाराष्ट्र पोलीस दलासाठीच काम करत असतात आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्यांना भरती होण्यासाठी 100% सवलत दिली पाहिजे. सगळ्यात जास्त MSFची भरती ही मुंबईमध्ये होत असते आणि 20-22 हजारामध्ये MSFला काम करणं खरंच अवघड असते. त्यानंतर त्यांना सुविधा कमी पडतायत आणि परमनंट नसतं, म्हणजे सगळ्यात मोठा धोका की तुमची नोकरी शाश्वत नाही. त्यामुळे ह्या लोकांची खरंच अडचण होती. शासनाने याचा सकारात्मक विचार करावा, जेणेकरून ह्या लोकांचं कुठेतरी समायोजन होईल किंवा ह्यांना काहीतरी एक्स्ट्रा चान्स मिळेल. 5 मार्क द्या, 2-5% आरक्षण द्या किंवा अजून ह्यांचं वेतन वाढ किंवा नियमित वेतन आहे, ह्या गोष्टी करता येऊ शकतात. त्या सहज शक्य आहे, जेणेकरून हे लोक सुद्धा उत्साहानं काम करतील.